माध्यमांवर एक बातमी समोर आली। ती म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची। या बातमीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या। ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच आधुनिक फितूर निघाले। असे जरांगे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले। पण या सगळ्यात सुरेश धस यांचा राजकीय गेम झालाय का, पाहूयात आपल्या व्हिडिओमधून। संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं आणि त्यांच्या न्यायासाठी अनेक मोर्चे निघाले। या सर्वात मोठी भूमिका बजावली ती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी। सुरेश धस यांनी विधान भवनापासून मोर्चे आणि मीडियामधून या विरोधात चांगलेच रान पेटवले। यानंतर मराठा समाजाचे एक नवीन नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंवर अनेक आरोप धस यांनी केलेला आपण पाहिलं। परंतु समाजाचे नवीन नेतृत्व म्हणून उदयास आलेले धस व धनंजय मुंडेंच्या भेटीचे वृत्त आले आणि धस यांच्यावर टीकासत्राला सुरुवात झाली। तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना धस यांच्यावर टीका केली। परंतु झालेल्या टीकेनंतर धस यांनी सांगितलं की मी बावनकुळे साहेबांकडे जेवणासाठी गेलो होतो। धनंजय मुंडेही तिकडे आले होते। माझा संतोष देशमुख यांच्यासाठी लढा सुरू आहे आणि राहिला प्रश्न भेटीचा, तर धनंजय मुंडेंच्या तब्येतीची मी विचारपूस करत होतो। विचारपूस आणि लढा ही वेगळी गोष्ट आहे, असं धस म्हणाले। असं असताना देखील जरांगेंचं आंदोलन दाबण्यासाठी मात्र धस यांना ताकद देऊन आता धस यांचा त्यांच्याच पक्षातून जाणून बुजून गेम केला का, अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता मराठा समाज आणि राजकीय नेत्यांकडून सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे। शेवटी हे सर्व राजकारण आहे। कधी काय होईल आणि कोण कोणासोबत जाईल हे मात्र सांगता येत नाही। एकूणच धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं, बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।